नमस्कार, मी स्नेहल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. लॉंग व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की आमच्या इथे होती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तसं मी याच्या आधी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलाच होता, त्यात थोडंफार सांगितलं होतं, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त सांगता येत नाही, त्यामुळे हा लॉंग व्हिडिओ बनवला होता. महाराजांच्या जयंती त्या दिवशी सगळे मुलं जे आहेत ते अशा पद्धतीने रेडी होऊन आले होते. सगळ्यांनी छान छान असे कुर्ते घातले होते आणि ह्या वर्षी जे आहे ते आमच्या प्रोग्रामला थोडा लेटच झाला होता, कारण की कोणी आलंच नव्हतं. सगळ्यांनी खूप लेट केला होता यायला. मग नंतर महाराजांच्या मूर्तीला मानवंदना दिली, फेटा घालून घेतला मूर्तीला आणि बाहेर ढोलवाले देखील आलेले होते. मग नंतर इथे प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं होतं. तर प्रमुख पाहुणे जे आहेत आमच्या इथलेच मोठे ऑफिसर होते सगळेजण. प्रत्येक वर्षी आम्ही यांना बोलवत असतो. ह्या सर आणि मॅडमला देखील हा प्रोग्राम जो आहे खूप आवडतो. तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या लेडीज ज्या आहेत ते छान छान अशा तयार होऊन आल्या होत्या. ह्या वर्षी फेटे नव्हते म्हणून थोड्याशा नाराज देखील होत्या आणि पुरुषांनी देखील सेम कुर्ते आणि टोप्या घातलेल्या होत्या. मग नंतर इथे दीप प्रज्वलन झालं आणि महाराजांच्या मूर्तीची पूजा झाली आणि मग इथे शिवगर्जना देण्यात आली. प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्री 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 श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. मग नंतर इथे आम्ही सगळेजण जे आहेत ते उभा राहिलो, कारण की आता होणार होती महाराजांची आरती. तर महाराजांची आरती जी आहे तिचा मान प्रत्येक वर्षी प्रत्येक एका जोडीला दिला जातो. गेल्या वर्षी हा मान जो आहे तो आम्हाला मिळाला होता, पण गेल्या वर्षी मी काय ब्लॉग बनवला नव्हता, त्याच्यामुळे काय सांगता नाही आलं. लहान मुलं तर जे आहेत ते खूपच खुश असतात आणि आम्हाला देखील त्यांना बघून खूप खुशी होती की ते आपल्या महाराजांना छानपैकी समजून घेतात आणि त्यांचा जन्मोत्सव जो आहे तो छानपैकी आनंदात उत्साहात साजरा करतात. आणि आपण सगळ्यांनी मिळून आपल्या मुलांना देखील महाराजांबद्दल सगळी माहिती सांगितली पाहिजे, त्यांच्याबद्दल माहिती दिली पाहिजे. कसे महाराज शूरवीर होते, त्यांनी आपल्यासाठी काय केले, कसं केले, हे सगळं. कारण की आजकालचे मुलं जे आहेत ते खूप मोबाईल ऍडिक्टेड झालेले आहेत. त्यांना मोबाईलमध्ये गेम्स, कार्टून बस एवढंच आवडतं. आम्ही आमच्या मुलांना असं पाहिलं की खूप अभिमान वाटतो आम्हा सगळ्यांनाच. पण आरती झाल्याच्या नंतर आम्ही पालखी मिरवणूक करतो. ही पालखी मिरवणूक जी आहे ते आमच्या कॉलनीमध्येच असते. तर इथे ज्यांनी पालखी उचललेली आहे ते आमचे कारंजा बेसचे रिस्पेक्टेड GM सर आहेत. पालखी फक्त आपल्या ग्राउंडला एक राऊंड होणार आहे. यानंतर डीजे बेस आणि साऊंड यांना सुद्धा पालखीला बोलावतो.
झाली की आमच्याकडे मग बाईक रॅली असते. त्याच्यामध्ये आमच्या इथे एक छत्रपती शिवाजी महाराज ऑडिटोरियम या नावाने एक थिएटर आहे किंवा ऑडिटोरियम आहे, काही म्हणू शकता तुम्ही. त्याच्यात महाराजांचा उल्लेख जो आहे तो एकेरी होता. तर आता सगळ्यांनी कंप्लेंट करून मग तो आता छत्रपती शिवाजी महाराज ऑडिटोरियम असं करण्यात आलं होतं. तर त्याचं देखील इथे इनॉग्रेशन होतं आज. तर याचं इनॉग्रेशन जे आहे ते आदरणीय सोके सर यांच्या हस्ते होणार होतं. आता खायचंय ना. धन्यवाद व्यक्त करता हूँ। आज के इस प्रोग्राम के जो प्रमुख अतिथि है अपने यशोके सर, इनका स्वागत करेंगे ऐसा मैं विनती करता हूँ। नंदू जी ने तुमको फोटो निकाला। मग नंतर तिथेच ऑडिटोरियमवरती छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशी एक मूर्ती आहे, तिची पूजा करतात, अभिषेक करतात आणि मग नंतर तिथून येऊन आम्ही सगळेजण जे आहेत ते जेवण करतो. तर ह्या वर्षीचं जेवण असं काय होतं. मग नंतर दुपारी थोडा वेळ आराम केला का परत आम्ही संध्याकाळी सगळेजण छान छान तयार होतो, कारण की नंतर इथे लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि लहान मुलं देखील यामध्ये खूप प्रेमाने सहभाग घेतात. प्रत्येक जण काही ना काही वेगळं घेतं, कोणी डान्स घेतं, कोणी घोषणा घेतं, कोणी भाषण घेतं आणि चेहरे देखील खूप आनंदाने बघत होती सगळं. मुलांचा डान्स वगैरे झाल्याच्या नंतर मग आमचा हळदी कुंकू झाला, मुलांना गिफ्ट दिले आणि नंतर जेवणाची तयारी. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये इथे व्हेज पुलाव होता. सिद्धीने दरवर्षीप्रमाणे तिच्या मैत्रिणींसोबत एक ग्रुप डान्स बनवला होता आणि एक हिमांशू सोबत. तर सगळ्याच मुलांनी जे आहे ते खूप छान असा डान्स केलेला आहे, भाषण केलेले आहेत. तर आमचा पूर्ण दिवस जो आहे तो असा असतो. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायला विसरू नका. तर भेटूयात लवकर पुन्हा एकदा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.